सो आज आहे डे 4. आम्ही आलो उज्जैनमध्ये. काल मुक्काम केला होता आणि आज महाकालेश्वर मंदिराचा कॉरिडॉर आणि महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला चाललं आहे. ही माझी येडपट बहीण उन्हाचं विदाऊट काही घालतं फिरते. उन्हाचा मला खूप त्रास होतो म्हणून मी हुडी वगैरे सगळं घालून आलं प्रॉपर. तरी ऊन लागतं थोड्यावर. काय तुझी इच्छा असेल तर तुझी काढून घे हुडी. तर एवढीच माझी काळजी. नाही, मला काळजी स्वतःची पहिले आहे, बाकी काय देत नसतो काही नसतं. सो आता काल आम्ही दर्शन घेतलं मेन. त्यानंतर मग लॉजवर जाऊन झोपून टाकलं कारण खूप उशीर झाला होता आम्हाला लॉजवर जायला. 11, 11:30 झाले. मग त्याच्यानंतर जेवण करून 1-2 वाजता झोपले. सो आज उठायला लेट झाला. त्यामुळे आता 12 वाजता आणि आम्ही कॉरिडॉर बघायला चाललो आहे उज्जैनमधल्या मंदिराचा. बाय बाय. Okay. All right. सो हा आहे आता महाकालेश्वर मंदिराचा कॉरिडॉर. इथे वेगवेगळ्या आकारच्या सुंदर मूर्ती आहेत आणि रात्री इथे गोल्डन थीमची लाइटिंग असते जी खूप जास्त सुंदर दिसते. ह्या कॉरिडॉरमध्ये आम्ही VR हेडसेटमध्ये भस्मारतीचा व्हिडिओ देखील पाहिला जो खूप मस्त एक्सपिरियन्स होता. A few moments later. सो महाकालेश्वर मंदिराचा कॉरिडॉर पाहिल्यानंतर आम्ही गेलो कालभैरव मंदिरामध्ये, जे इंडियामधलं द ओनली मंदिर आहे जिथे दारूचा प्रसाद देवाला दाखवला जातो. तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी जास्त शूट नाही केलं, बट स्टील माझ्याकडे एक क्लिप आहे जी मी दाखवेन. मजा आ रहा है. मेरा जूस कहाँ गया? क्या बात है. सो हा स्पॉट आहे महर्षी सांदीपानी आश्रम. इथे वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्स, ज्या 64 आर्ट फॉर्म्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आहे आणि हा एक रिलॅक्सेशन पॉईंट म्हणून खूप छान पॉईंट आहे. ह्या रूममध्ये एन्शियंट इंडियन कल्चर आणि गुरु शिष्य परंपरा यांची सर्व माहिती लिहिली होती. ह्या आहेत सांदीपानी आश्रममधील काही क्लिप्स. A few moments later. सो सांदीपानी आश्रम पाहिल्यानंतर आम्ही निघालो उज्जैनवरून ओंकारेश्वरकडे. आणि ओंकारेश्वरकडे जाताना जो रस्ता आहे तो डिसेंट आहे. काही पार्ट हायवे आहे, एक छोटासा घाट आणि बाकी रस्ता तसा खराब आहे. तो पुढे क्लिप्समध्ये दिसेलच. आणि आता नेक्स्ट ज्या क्लिप्स येतील ते आहेत ओंकारेश्वरमधल्या. सो आता रात्रीचे वाजले 10 आणि आम्ही आलो ओंकारेश्वरमध्ये. तिकडे मेन रोड सगळा बंद आहे आणि आम्ही कुठनं मागणं गाड्या घालून इथं पोचलो आहे. आणि इथं पोचल्यावर काय आलं की इथले लॉज बंद आहेत, मेन रोड बंद आहे. आता ज्याच्या भरोश्यावर आम्ही आलो होतो दॅट टर्न आउट टू बी फेक अपॅरेंट. हां, तो ज्या लॉजवाल्याशी बोलत होतो तो फेक निघाला. त्यामुळे आता आम्हाला माहीत नाही आम्ही काय करणार आहे. आता आम्ही दूध पिणार आहे. हां, इथे मसाला दूध मिळते ते पिणार आहे. आणि हे प्लॅनमध्ये नव्हतं तरी तोंडवर करून आलं आणि आता पूर्णपणे गंडलं.
10 वाजलेत, ना लॉज बुक आहे ना काही नाही, खाल्लं तर आहे बट फिरणार कुठे आणि फिरणार काय? रात्री इथं मंदिर सोडून काही नाही आहे आणि आम्ही आलो. रूमच नको घ्यायला, दर्शन करू. इतके बावळट धंदे केलेत ना यार. गाडीत झोप. गाडीतच झोपावं लागणार आहे. मी दाखवीन होतं, बघू. बाय बाय. जेव्हा पण आयुष्यात घोडे लागतात ना, एकच करा की मसाले दूध प्या. ते कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही थी उस टाइम. सो ओंकारेश्वरमध्ये तर आम्हाला रूम मिळाली नाही. सो आम्ही 4-5 किलोमीटर आधी जे गाव होते तिथे जाऊन रूम घेतली. बट रात्री उशीर झाल्यामुळे आम्हाला खूप खराब क्वालिटीचे रूम्स जास्त हाय प्राईसला घ्यावे लागले. बट ऑप्शन नसल्यामुळे काही करू नाही शकलो. डे एंड असाच झाला, काही जास्त तिथे गेल्यावर शूट पण नाही केलं, जेवण करून झोपून टाकलं. सो आता भेटूयात नेक्स्ट डेमध्ये. सो आज आहे आता डे 5. आज आता मोस्टली स्पॉट्स फिरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही ओंकारेश्वर मंदिर जे आहे का तिथे या ब्रिजवरून चालत चाललो आहे. हे सगळं हे इकडून बोट्समधून पण जाऊ शकतो. हा सगळा नर्मदा नदीचा घाट आहे आणि त्या साईडला जाण्यासाठी ब्रिज पण आहे आणि बोटमधून पण जाऊ शकतो. बट आम्ही ब्रिजवरून चाललो आहे कारण आमच्यासोबत आजी दादा पण आहेत. तो दाखवतो इथं आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे. मी दाखवीन दर्शन करताना. आणि हे सगळे इकडे बोट्स चाललेत. हे सगळे इथे बोट्स आहेत. सो हा आहे नर्मदा नदीचा व्ह्यू जो ओंकारेश्वरमधल्या मंदिराच्या ब्रिजवरून दिसतो. सो हा आहे मंदिराचा मेन गाभारा आणि इथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आणि जास्त गर्दी असल्यामुळे मला नीट शूट करता आलं नाही. बट स्टील आय हॅव ट्राईड माय बेस्ट. सो दर्शन घेऊन माघारी येताना आम्हाला या बकऱ्या दिसल्या ज्या ब्रिजच्या छतावर आउट ऑफ नो वेअर पोचल्या होत्या. ते होतं ओंकारेश्वर आणि हे वालं जे मंदिर आहे त्याचं नाव आहे ममलेश्वर. सो इथं इम्पॉर्टंट फॅक्ट अशी आहे की हेतलं जे शिवलिंग आहे ते 2 पार्ट्समध्ये आणि एकदा ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोन्हीचं दर्शन घेतल्यावर एक शिवलिंगचं दर्शन कंप्लीट होतं. सो आता इथे आलं दर्शन घ्यायला. इथे कॅमेरा अलाउड मी दाखवतो. हे मेन एंट्रन्स आहे मंदिराचं. A few moments later. सो ममलेश्वरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मंडलेश्वरकडे जिथे आहे नर्मदा नदीचा घाट. सो आता नेक्स्ट क्लिप्स मंडलेश्वरमधल्या. One eternity later. सो आता वाजलेत संध्याकाळचे ऑलमोस्ट 4:30 आणि आम्ही आलोय. कुठे रे हे मामा? लोकेशन काय आहे? पूछ क्या मंडेश्वर. हां, मंडलेश्वर. आणि तिथे नर्मदा नदीचा जो घाट आहे तिथे आम्ही हातपाय स्वच्छ धुतोय मस्तपैकी. हे तिथे सगळे लोक जे आंघोळ वगैरे पण करतात मस्तपैकी. आणि आता इथून आम्ही जाणार आहे मंडूला. हे इथे छोटंसं नंदी बैल पण आहे. कुठे गेला? 1 मिनिट. हां, हे ये झालं. इकडे ही सगळ्यात नर्मदा नदी आहे. ही पूर्ण मस्त सनसेटच्या वेळेस आम्ही इथे आलो. ऑलमोस्ट सनसेट. गाड्या तिथे वर लावल्या. ते इकडे कुठे गेला? हां, हे मस्त गारगार पाणी आहे. मजा येते. सो आता बघू इथे एक 10-15 मिनटं थांबून मग पुढच्या स्पॉटला जाईल. आणि आज मंडूमध्ये जाऊन मुक्काम करणार आहे. आणि हां, मंडाव ते एकच तिथे जाऊन आज मुक्काम करणार. आणि आज तिथले स्पॉट्स बघितले तर बघणार नाही तर आता पूर्ण नाईट ड्राईव्ह आहे. लांब आहे, 100 किलोमीटरच्या आसपास. तो दाखवेल मी त्या ब्लॉगमध्ये. नाही. सो नर्मदा नदीची पूजा केल्यानंतर तो दिवा नदीमध्ये सोडतानाची ही क्लिप आहे.
हा एक नवीन एक्सपिरियन्स होता, खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ॲक्च्युली तो दिवा खूप लांबपर्यंत गेला. आम्ही खूप वेळ थांबून ते जाताना बघितलं. सो आता नेक्स्ट लोकेशन जिथे आम्ही चाललो होतो ते होतं मंदावगड, ज्याला लोक मंडूसुद्धा म्हणतात. मंडूला जातानाचा जो रोड आहे तो पूर्ण सुनसान रोड आहे आणि जाताना मध्ये एक घाट पण लागतो. सो आता आम्ही आलो आहे मंडूमध्ये आणि इथे हॉटेल शिवानी म्हणून एक आहे, तिथे आम्ही लॉज घेतलं. सो मी आता रूम दाखवतो कशी येते. हे रूमचा एंट्रन्स, हे इकडे असा बेड आहे, इकडे बसण्यासाठी सोफा आहे आणि इकडे टी व्ही वगैरे आहे, जो कोण बघणारे नाही बघणारे म्हणजे ए सी आहे बरं. आणि इकडे हे क्लोजेट टाईप ऑफ आहे आणि हे वॉक इन क्लोजेट आहे, वॉक इन क्लोजेट. आणि इकडे बाथरूम आहे, वरती डक्ट बट बाहेर काहीच नाही आहे, सिंगल फ्लोर रिसॉर्ट टाईप आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही तो रूम चेंज की जाती बेटे. आणि हे मी आहे पोस्ट दिवाळी, टम्मी बाहेर, जिमला जायची गरज आहे. करू एकदा ट्रिप संपली की फिर से जिम. ट्रायसेप तर अजून पण आहे नो डाऊट. ये बेटे बाय बाय. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. Thanks. Love you.